नमस्कार. संस्कार चव मायेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला भरलेली शिमला मिरचीची रेसिपी दाखवणार आहे. चला सर्वात प्रथम मिरची कशी साफ करायची ते दाखवते. ही अगोदर स्वच्छ शिमला मिरची मी धुवून घेतलेली आहे. त्याचे देठ काढून नंतर देठाच्या जागेवरच आपण एक छोटासा असा अलगद हाताने बोटाने होल करून घ्यायचा आहे. हे पहा, या प्रकारे आपण मिरची साफ करून घ्यायची आहे. म्हणजेच मिरचीचं देठ अलगद हाताने काढून घ्यायचं आहे. आणि ही काळजी घ्यायची आहे की मिरची आजूबाजूला चिरता कामा नये. मिरची जर चिरल्या गेली तर आतला मसाला रेसिपी बनवताना सगळा बाहेर येतो आणि खाताना एवढी टेस्टही लागत नाही. म्हणून तर आपण भरलेली शिमला मिरची असे नाव दिलेले आहे. हे बघा, हे सगळे आपल्या शिमला मिर्च मस्तपैकी तयार झालेले आहेत होल करून. आता मसाले बघा, कोथिंबीर, शेंगदाणे, लाल तिखट, सुकं खोबरं, हिरवी मिरची, आलं आणि लसूण. खूप कमी साहित्यामध्ये रेसिपी बनवणार आहोत. चला आता आपण मसाला मिक्सरला लावून घेऊयात. सुकं खोबरं मी लाल तिखट घालणार नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी लाल तिखट घेतलेला आहे. शेंगदाणे मात्र भाजून घ्यायचे आहेत. आणि हा मसाला पाणी न वापरता भरड असा करून घ्यायचा आहे. हे पहा, या प्रकारे भरड असा मसाला आपण बनवून घेतलेला आहे. मसाला एका प्लेटीमध्ये घ्यायचा. त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर मिक्स करून छानपैकी असा एकजीव मसाला करून घ्यायचा. मसाला मिक्स झाल्यानंतर थोडा मसाला मिरच्यांना आपण होल करून घेतलेले आहे त्या मिरच्यांमध्ये आपण थोडा असा मसाला भरून घ्यायचा आहे. अगदी थोडा मसाला घ्यायचा आणि हलक्या हाताने हळूवारपणे मसाला भरून घ्यायचा आहे. आपण मिरचीमध्ये भरपूर असा मसाला भरायचा आहे, परंतु हळूहळू भरायचा आहे. हीच काळजी घ्यायची आहे की मिरची इकडे तिकडे चिरता कामा नये. जर का मिरची चिरली तर तेलामध्ये मिरची जर आपण ॲड केली तर मसाला बाहेर येण्याची शक्यता असते. म्हणून आपण मसाला हळूवारपणे भरून घ्यायचा आहे. या प्रकारे आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहे. आता आपण फोडणीसाठी पॅनमध्ये तेल घालूया. तुम्हाला जेवढं तेल हवं असेल तेवढं तेल तुम्ही घेऊ शकताय. थोडासा कढीपत्ता ॲड करूया आणि गॅस बारीक करून एक शिमला मिरची तेलामध्ये ॲड करून घेऊया. एखादा मिनिटभर शिमला मिरची फिरवून घ्यायची आणि त्यानंतर एखादा मिनिटभरच झाकण ठेवायचं आहे. हे बघा, 1 मिनिट झालेला आहे. आपण झाकण काढून बघूयात. पुन्हा त्यामध्ये आपण उरलेला जो मसाला होता तो ॲड करून पुन्हा आपण एखादा मिनिटभर मसाला आणि शिमला मिरची एकत्र अशी फिरवून घ्यायची आहे. फक्त 1 मिनिटासाठी फिरवून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आहे. चला आपण झाकण ठेवूया. 2 मिनिटं झालेली आहे. आता पुन्हा आपण मिरची पलटी करून घेऊया. म्हणजेच खालची साईड जी आहे मिरचीची ती फिरवून घ्यायची आहे. काट्याचा जो चमचा असतो त्याने आपण अलगद अशी फिरवून घ्यायची आहे. म्हणजे मिरचीमध्ये जो भरलेला मसाला आहे तो सुद्धा बाहेर येणार नाही. या प्रकारे आपण अलगद हाताने मिरची फिरवून घ्यायची आणि पुन्हा 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचे. 3 मिनिटं झालेली आहे. हे पहा, बघू शकताय मिरची आपली बिलकुल रेडी झालेली आहे, तयार झालेली आहे. चला आता आपण छानपैकी सर्व करूया. वाव, बढिया. खूप टेस्टी आणि स्वादिष्ट अशी भरलेली शिमला मिरची रेसिपी आपली
तयार झालेली आहे. बघू शकताय मस्त मस्त आणि खूप थोड्याशा सामानामध्ये, खूप छोट्याशा मसाल्यांमध्ये तयार झालेली अशी ही साधी सोपी रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.